नमः प्रकृत्यै भद्रायै नियता
दीनबन्धुं कृपा सिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तुगामी समावतु। दीनबन्धुं कृपा सिन्धुं सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तुगामी समावतु। शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तुगामी समावतु। शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तुगामी समावतु। सर्वानर्थहरं वन्दे सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तुगामी समावतु। सर्वानर्थहरं वन्दे सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तुगामी समावतु। शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तुगामी समावतु। शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तुगामी समावतु। सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तुगामी समावतु। सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तुगामी समावतु। ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिवर्धनम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तुगामी समावतु। ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिवर्धनम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तुगामी समावतु। जन्मसंसारबद्धघ्नं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तुगामी समावतु। जन्मसंसारबन्धनं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तुगामी समावतु। जयलाभयशक्कामदातुर्दत्तस्य स्तवं भोगमोक्षपदस्येमं प्रपठेत् सकृती भवेत्। जयलाय शक्तान्तुर्दत्तस्य स्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत् सकृती भवेत्। इति श्रीपरमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती विरचितं श्रीगुरुस्तवप्रार्थना स्तोत्रं सम्पूर्णं तत्सर्वजनार्पितमस्तु। सच्चिदानंद गुरु परमात्मा भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरण साष्टांग सच्चिदानंद गुरु परमात्मा आदिशक्ती भगवती राजराजेश ललितांबिका महात्रिपुर सुंदरी भुवनेश्वरी मातेचे साष्टांग सच्चिदानंद गुरु परमात्मा भगवान भक्तवत्सल कृपामूर्ती सद्गुरुनाथांचे चरण साष्टांग भगवान वेदव्यास शुकमुनी सूतमुनी शौनकादी ऋषी जन्मेजय राजा समस्त भगवतीचे पूजक आचार्य समस्तांचे चरण साष्टांग अखिलांतरे भगवतीला वंदना करून आजच्या माध्यान्ह सेवेला आपण प्रारंभ करूया। जगदंबा माता की श्री भगवतीची दिव्य म्हणून हरिकथा गेल्या 8 दिवसापासून आपण श्रवण करत आहोत। भगवान वेदव्यासाने रचून ठेवलेली देवी भागवताच्या अनुसार आपण त्या परांबिकेचं मातेचं दिव्य चिंतन इथं प्रसिद्ध करत आहोत। आदिशक्ती परांबिका म्हणतात दिव्य रूपामध्ये भक्तांच्या सान्निध्यात नित्य असते। तिचं स्तवन एक सुंदर असं पूजन अनुष्ठान आपलं चालू आहे। पाहता पाहता 8व्या दिवसाला किती छान कुठे वेळ कशात परिपूर्ण होतो या आईच्या सान्निध्यामध्ये
गोष्ट खरी. मातेची वेगळी रूप येते. गणेशाची माता दुर्गा, त्याचबरोबर राधा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री यांची वेगळी रूप आपण पाहतोय. सावित्रीचं चरित्र सकाळी आपण श्रवण केलं. या चरित्रामध्ये आपण आदिशक्ती भगवती सावित्री माता म्हणजेच गायत्री माता, तिचं परमतत्व कसं आहे ते आपण अनुभवलं. आणि त्या परमतत्वाची उपासना, सेवा, साधना कशी करावी, मानस पूजन कसं करावं, त्या संबंधातलं चिंतन आपण आज सकाळी अत्यंत प्रेमाने बघितलं केलं. हे सगळं करत असताना एक वेगळा आनंद अनुभव तो निश्चितच प्राप्त होत राहतो. सकाळच्या चरित्र सांगत असताना आपल्याला एका श्लोकाविषयी, एका मंत्राविषयी सांगितलं होतं, सरस्वती मंत्राविषयी. नंतर लक्षात आलं की ते मंत्रातली बीज नीट कळलेली नाहीत किंवा मागे पुढे उच्चारले जातात. तर सकाळचं सावित्री मंत्र ज्यांनी लिहून घेतलेला आहे त्यांनी ती बीज मंत्र जरा योग्य तऱ्हेने करून घ्यावी अशी विनंती. तो मंत्र, सावित्री मंत्र असा आहे की श्रीम ह्रीम क्लीम सावित्र्यै स्वाहा. श्रीम ह्रीम क्लीम सावित्र्यै स्वाहा. याप्रमाणे त्या मंत्राचं श्रीम ह्रीम क्लीम सावित्र्यै स्वाहा. त्या भगवती सावित्रीने अत्यंत युक्तीने यमराजालाही आपल्या बाजूने बोलवलं. अत्यंत युक्तीने त्या जगदंबिकेने वरदान प्राप्त केलं आणि अतिशय श्रेष्ठतेने तिने आपल्या सासऱ्यांना पुन्हा राज्य, पित्याला 100 पुत्र, सासऱ्याचं दृष्टी सगळं तिने मागून घेतलं. एवढं करून ती गप्प बसली का? नाही. तिने आपल्याला 100 मुलं आणि त्याबरोबर 1,00,000 वर्षाचं आयुष्य पतीसह भगवंताची सेवा मागितली. एवढं करून ती गप्प बसली का? नाही.